महाराष्ट्र पोलीस दलाची एक सकारात्मक बातमी हाती आली आहे. शेतकरी बापाने आयुष्य संपवल्यानंतर पोलीस होण्याचं स्वप्न असणाऱ्या लेकीच्या मदतीला महाराष्ट्र पोलीस धावून आले आहेत. वडिलांचा आधार गमावल्यानंतर आकाशात उंच भरारी घेण्यासाठी शेतकरी लेकीच्या मदतीसाठी पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब शेळके आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणारे पोलीस विद्यार्थी धावून आले आहेत. काही महिन्यांपूर्वी सोलापूरसहित पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचं सर्वस्व हिरावून घेतलं होतं. या भागातील शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती. हातातोंडाशी आलेला घास पुराने हिसकावून घेतल्यानंतर शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं. या भागातील अनेक शेतकरी कर्जफेडीच्या संकटात सापडले. याच कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या 40 वर्षीय शरद गंभीर या शेतकऱ्याने आयुष्य संपवलं होतं. शरद गंभीर हे सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कारी गावात राहायला होते. वडील शरद गंभीर यांच्या मृत्यूनंतर मुलगी श्वेता हिने प्रसारमाध्यमांना तिच्या कुटुंबाची मनं हेलावून टाकणारी व्यथा सांगितली होती. बापाचा सर्वात मोठा आधार गमावलेल्या श्वेताने पोलीस होण्याचं स्वप्न असल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. याच श्वेताच्या पोलीस होण्याच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी बापूसाहेब शेळके आणि त्यांच्या पोलीस विद्यार्थ्यांनी मोठी मदत केली आहे. मुंबईच्या परळ येथील एन. जोशी मार्ग पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब शेळके आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणारे पोलीस विद्यार्थ्यांच्या सहयोगातून संकटात सापडलेल्या श्वेता गंभीरला मोठी मदत केली. त्यांनी इयत्ता 8वीत शिक्षण घेणाऱ्या श्वेताची भेट घेतली. त्यानंतर तिच्याकडे 65,500 रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. आर्थिक संकटात सापडलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब शेळके यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.